माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एक नवा वाद समोर आलेला आहे। कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मतमोजणी केंद्र बदलण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर आणि चुकीचा खर्च दाखवल्याचा गंभीर आरोप केलाय। याशिवाय अजित पवारांच्या उमेदवारीवर लाभाच्या पदाचा मुद्दा देखील चर्चेत आहे। ही निवडणूक पै पाहुण्याची आणि एकाच आडनावांच्या 7 उमेदवारांची झाली आहे। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत काय काय घडतंय याचा आढावा घेणार आहोत या स्पेशल रिपोर्टमधून। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलेली। आता खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरणार तर चुरस वाढणारच। माळेगावचा कारखाना हातात घेण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली। सभासदांच्या बैठका आणि सार्वजनिक सभांचा धडाका लावलाय। एवढंच काय, पुढची 5 वर्ष माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच अशी घोषणा करून अजित पवार मोकळे झाले। पण अजितदादांच्या चेअरमन पदाच्या इच्छेआड ऑफिस ऑफ प्रॉफिटचा नियम येण्याची चिन्ह आहे। कारखाने आहेत आणि खाजगी कारखाने मात्र त्यांनी उत्तम पद्धतीने काम केलेले, हे कोणी आम्ही नाकारणार नाही। आणि किती कारखाने त्यांचे खाजगी? काय साधारण 13-14 कारखाने आहेत। माळेगावचा सभासद त्यांना कदापिही कौल देणार नाही हा विश्वास आहे मला। ते ब वर्गातनं प्रतिनिधी म्हणून निवडून येतील, माळेगावचे संचालक होतील, परंतु चेअरमन व्हायला त्यांना जी मेजॉरिटी लागते ती अ वर्गात उत्पादकातून आलेली आणि राखीव मतदारसंघातून आलेली मंडळी, ती मेजॉरिटी त्यांना मिळू शकणार नाही। लोकांच्या प्रपंचामध्ये 2 पैसे मिळवून देण्याचं काम तुमचं असताना तुम्ही त्याला 2 पैसे न मिळू देता अडचणीत आणताय। केवळ तुमच्या खाजगी कारखानदारीला पोषक वातावरण निर्माण करता। विरोधी गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित केले। अजित पवार साखर कारखान्याचं चेअरमन पद स्वीकारू शकत नाही, कारण त्यामुळे लाभाच्या पदाचा म्हणजेच ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा निर्माण होऊ शकतो। लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 102 आणि 192 नुसार आमदार किंवा खासदार इतर संस्थांमध्ये लाभाचं पद स्वीकारू शकत नाही असा दावा विरोधक करतात। या निवडणुकीतला आणखी एक वादाचा मुद्दा म्हणजे मतमोजणी केंद्र बदलण्याचा निर्णय। कारखान्याचं शिवतीरथ सभागृह मतमोजणीसाठी सुसज्ज असताना अजित पवारांच्या दबावामुळे हा निर्णय घेतल्याचा आरोप केला जातोय। इथं माळेगाव कारखान्याचं शिवतीर्थ सभागृह मंगल कार्यालय आहे, प्रचंड प्रशस्त आहे, सुस्थितीत आहे, कंडिशन एकदम चांगली, पाणी भरपूर आहे, 24 तास पाणी, 24 तास लाईट, कंपाऊंड, हे सगळ्या सुविधा असताना त्या ठिकाणी आरोना सांगितल्यानंतर आरोनाने तसा प्रस्ताव वर पाठवला, परंतु तो प्रस्ताव नाकारायचा म्हणून सुरुवातीला काय सांगितलं, मला बघ्यास हे शेजारी ज्वलनशील प्रकार, आता एवढा पाऊस झालाय, बघ्यास पूर्ण ओलाय आणि त्या कार्यालयाला 25 वर्ष झाली साहेब। 25 वर्षामध्ये सुमारे 3000 लग्न झाली त्या कार्यालयात। प्रत्येक लग्नात फटाकडे उडवले जातात, परंतु एकदाही पोलीस स्टेशनला किंवा कारखान्यावर नोंद नाही की बघ्यास पेटलाय। मग आता कुठलं कार्यालय शोधतायत? आणि तो कार्यालय त्यांनी नाकारायचं काम करताना पोलीस खात्यावर प्रचंड दबाव टाकला उपमुख्यमंत्र्यांनी, आणि माळेगावच्या कार्यालयात मतमोजणी घेतली तर 260 पोलीस, 6 अधिकारी आणि त्यांचा खर्च 13 लाख रुपये दाखवला। आणि तीच मोजणी वखार महामंडळाच्या ह्याच्यात घेतली गोडाऊनला तर तिथं 5 लाख खर्च, 110 पोलीस आणि 1 अधिकारी। म्हणजे मला कळत नाही। अजित पवारांनी सभागृह असुरक्षित असल्याचं कारण पुढे केलंय, मात्र मतमोजणी प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी हा डाव रचल्याचा आरोप विरोधक करतात। माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक आता प्रतिष्ठेचा मुद्दा झाली आहे। अजित पवार स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शरद पवारांनी युगेंद्र पवारांना मैदानात उतरवल्यामुळे पुन्हा एकदा काका पुतण्या आमने सामने झाले। भाजपकडनं तावरे गट आपली सत्ता टिकवण्यासाठी निकराची झुंज देतोय आणि अपक्षांचंही पॅनल अंतिम क्षणी निर्णायक भूमिकेत येऊ शकतं। अशा या निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवारांचे समर्थक जोमानं कामाला लागले। इथं अजितदादाच्या माध्यमातून
पहिल्यापासूनच प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला या ठिकाणी संधी दिली आता जाते. ते बसले एसटी समाज आहे ते म्हणजे काही आम्हाला कधी संधी दिलेली नाही. आता इथं जरी नसली दिली तरी तिकडे आता निरावागाच गटामध्ये आता केलंय नाही असते ना आलटून पालटून संधी असते पण आता इथं कसं तीन जनरलची सीट असल्यामुळे इथं आता धनगर समाजाला मी तेच 12 आता जर कारखान्याला जर त्यांना तिकीट मिळलेलं नाहीये तर ते टेस्टीसाठी कॉलेजवर त्यांना साथ मिळतेच ना कुठं ना कुठं ते म्हणतात नाही ते नाही एसटी पण ही समाजाला निवडणूक पै पाहुण्याची झाली की नाही पण पॅनल टू पॅनल मतदान होणार आहे. तो आहे ना 100%. मग ते विरोधात आहेत हो मग पण आम्हाला अजितदादांचं काम पटतं. आज अहोरात्र 24 तास काम करणारा माणूस म्हणून ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस म्हणून दादा त्यांना नाही पटत. किंवा आम्ही फक्त कारखाना हे आमचं नेरेटिव्ह नाहीये. बाकी सगळ्या गोष्टीत आमचे रस्ते असू देत. गेल्या वर्षी दादा ज्यावेळेस पंचवार्षिकचं इलेक्शन लागलं दादांनी सांगितलं कारखान्याच्या आजूबाजूचे सगळे रस्ते चकाचक करून देतो. माळेगाव साखर कारखाना निवडणूक केवळ सहकाराची नाही तर जातीपातींचा प्रभाव, पाहुण्यांचा खटाडो आणि यंत्रणेच्या गैरवापराच्या आरोपांनी गाजली आहे. निवडणूक 22 जूनला आणि मतमोजणी 23 जूनला होणार आहे. या निवडणुकीत कोण कुणावर वरचढ ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.